नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, लिव्हर स्पेशलिस्ट आणि एंडोस्कोपिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक। आजचा आपला चर्चेचा विषय आहे एच पायलोरी इन्फेक्शन म्हणजेच हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन। माझ्या दैनंदिन ओपीडीमध्ये बरेच पेशंट्स हे आमच्याकडे येतात आणि त्यांना एच पायलोरी इन्फेक्शन आहे असं निदान झालेलं असतं आणि त्यांच्या मनात बऱ्याच शंका असतात की सर, हे एच पायलोरी इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय, ते कसं होतं, त्याची लक्षणं काय असतात, त्याच्यावर उपचार आहेत का आणि तो बरा झाला आहे हे कसं जाणून घ्यायचं आणि भविष्यामध्ये मी तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। तर सर्वप्रथम जाणूया एच पायलोरी बॅक्टेरिया म्हणजे काय। तर एच पायलोरी हा एक स्पायरल शेप विषाणू आहे जो आपल्या जठरच्या आतील आवरणामध्ये घर करतो आणि कालांतराने आपल्या जठरला इजा करतो। तर कसा पसरतो हा विषाणू? प्रामुख्याने दूषित अन्न, पाणी याच्या सेवनातनं पसरतो। तर आता याचे प्रमाण आपल्या भारतामध्ये किती आहे? आपल्या भारतामध्ये साधारणतः 70 ते 75% लोकसंख्येमध्ये या विषाणूची लागण असते आणि यापैकी बऱ्याच जणांना त्याची लक्षणं नसतात। पण ज्या व्यक्तींना काही खालीलप्रमाणे लक्षणं आहेत, जसं की वारंवार ॲसिडिटी होणे, अपचन होणे, पोट फुगणे, पोटात आग होणे किंवा कॉफी कलर उलटी होणे किंवा उलटीमधनं रक्त येणे आणि ही जी काही ॲसिडिटीची, अपचनाची लक्षणं ही वारंवार होणे असं असेल तर अशा रुग्णांनी त्यांची एच पायलोरीची तपासणी करून त्याची ट्रीटमेंट आपल्या गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे। तर हा विषाणू आपल्या जठरच्या आतील आवरणात घर करून तिला इजा पोहोचवतो। त्यामुळे आपल्याला गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर तसेच जठरचा कॅन्सर किंवा लिम्फोमा यासारखे आजार उद्भवू शकतात। पण इतर देशांच्या मानाने आपल्या देशात एच पायलोरीमुळे होणाऱ्या कॅन्सर किंवा माल्ट लिम्फोमा याचे प्रमाण हे कमी आहे। यानंतर आपण जाणून घेऊया की याचे निदान कसे केले जाते। जेव्हा एखाद्या व्यक्तीस हे वरील लक्षणं जाणवतात तो आपला गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट किंवा फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतो। मग आपल्याला काही टेस्ट असतात, जसं की ब्रेथ टेस्ट, स्टूल अँटीजन टेस्ट आणि एंडोस्कोपिक बायोप्सी किंवा एंडोस्कोपी बायोप्सीवर रॅपिड युरिएस टेस्ट यासारख्या तपासण्यांमधून आपल्याला हेलिकोबॅक्टर पायलोरीची लागण झाली आहे का हे कळते। आणि त्यानंतर जर आपली टेस्ट ही पॉझिटिव्ह असेल तर गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट म्हणून आम्ही त्या व्यक्तीला 14 दिवसांचा म्हणजेच 2 आठवड्यांचा अँटीबायोटिक आणि ॲसिडिटी कमी करणाऱ्या मेडिसिन्सचा कोर्स देतो, ज्यामध्ये एक ट्रिपल थेरपी असते आणि एक क्वाड्रुपल थेरपी असते। ट्रिपल थेरपीमध्ये 2 अँटीबायोटिक असतात ज्या तुम्हाला नाश्त्यानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर घ्यायच्या असतात आणि यामध्ये एक ॲसिडिटी कमी करण्याची गोळी असते जी तुम्हाला नाश्त्या अगोदर आणि संध्याकाळी जेवणा अगोदर घ्यायची असते। आणि काही रुग्णांमध्ये आम्ही क्वाड्रुपल थेरपी देतो ज्यामध्ये 4 मेडिसिन असतात। आणि या व्यतिरिक्त जर हा कोर्स झाल्यानंतर जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आमचं एच पायलोरी इन्फेक्शन बरं झालं आहे का, तर आपण त्याच्यात रिपीट स्टूल अँटीजन टेस्ट करून घेतो किंवा एंडोस्कोपी करून बायोप्सी घेतो, ज्यामध्ये आपल्याला कन्फर्म कळतं की या रुग्णाचं एच पायलोरी इन्फेक्शन
बरं झालेलं आहे का. ही ट्रीटमेंट घेत असताना काही रुग्णांना अँटीबायोटिक ह्या टॉलरेट होत नाही, त्यामुळे ते बंद करतात. तर अशा वेळेस आपण आपल्या डॉक्टरांना भेटून परत काय मेडिसिनमध्ये बदल करावा, कशाप्रमाणे घ्यावे हे जाणून घ्यायला हवे. आपण जर हा कोर्स अर्धवट केला तर आपल्याला अँटीबायोटिक रेझिस्टंट होण्याचे चान्सेस असतात किंवा तो जो विषाणू आहे तो पूर्णपणे बरा होत नाही. यानंतर आपण जाणून घेऊया की एच पायलोरी इन्फेक्शन भविष्यात न व्हायला हवे म्हणून काय काळजी घ्यायला हवी. जसं मी सांगितलं की एच पायलोरी इन्फेक्शन हे दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनातून होतं. बऱ्याच रुग्णांना हे लहानपणीच लागण झालेली असते, पण त्यांना लक्षणं नसतात. तर हे होऊ नये म्हणून स्वच्छ पाणी, अन्न घ्यावे आणि बाहेरचं रस्त्यावरचं खाणं टाळावं. आणि आपल्याला जर एच पायलोरी इन्फेक्शन असेल तर त्याची आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घ्यावी. तर मित्रांनो, जर आपल्याला क्रोनिक ॲसिडिटी, अपचन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून ॲसिडिटी, अपचन, पोटाच्या समस्या असतील, तसेच एच पायलोरीमुळे काही रुग्णांमध्ये B12 डेफिशियन्सी किंवा आयर्न डेफिशियन्सीसुद्धा होते, अशा रुग्णांनी आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरकडून एच पायलोरीची तपासणी आणि ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून आपल्याला यापासून रिलीफ भेटेल. जर आपल्याला एच पायलोरीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेडेलिव्ह हॉस्पिटलमध्ये भेटू शकता किंवा मला खालील नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता 8080883074 या नंबरवर. आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.